अर्जुनी मोरगाव मतदारसंघ. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील जे मनोहर चंद्रिकापुरे जे आमदार होते, त्यांचा एक व्हिडिओ आम्ही यापूर्वी आमच्या चॅनलवर टाकलेला आहे. आमचं हे चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून आमच्या चॅनलला लाखो लोक सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करतात. आपणही करा. तर या मनोहर चंद्रिकापुरे यांनी त्यांचा मुलगा सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांना मैदानात अपक्ष म्हणून उतरवलं असलं तरीही हे खूप मतं त्यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या मतदारसंघामध्ये आता ही जी लढत होते ती राजकुमार बडोले हे अजित पवार गट आणि दिलीप बनसोड हे काँग्रेस. आता येथे एक महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघातील एक लक्षात घेतला पाहिजे की हे जे मतदारसंघ आहे, हा मतदारसंघामध्ये धान उत्पादक क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण या धान उत्पादक क्षेत्रामध्ये प्रक्रिया उद्योग येथे अजिबात नाही आहेत. कारण ह्या धानापासून तुम्हाला पोहे निर्माण करतात किंवा अनेक प्रकारचे जे उद्योग तयार करता येतात ते प्रक्रिया उद्योगच कोणत्याही आमदारांनी, खासदारांनी किंवा पुढाऱ्यांनी अद्यापपर्यंत केलेलं नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना इथे योग्य भावही मिळत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर येथे MIDCसाठी जागा आरक्षित केलेली आहे, सर्व काही केलेलं आहे. परंतु येथे एकही उद्योग आलेला नाही आहे किंवा त्यासाठी निधी मिळालेला नाही आहे. आणि त्यामुळं या भागामध्ये बेरोजगारीची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे येथे उद्योगधंदे स्थापन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि उद्योग जर येथे स्थापन केले किंवा उद्योगधंदे या मतदारसंघामध्ये आणले तर इथे रोजगार निर्मिती होईल आणि बेरोजगारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळू शकतो. तसंच या मतदारसंघामध्ये मोठे सिंचन प्रकल्प आहेत, परंतु त्यावर मत्स्य व्यवसाय विकसित करण्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तसंच लोकांचा सिंचनाचा प्रश्न पण योग्य प्रकारे काही सुटलेला नाही आहे. तसेच या मतदारसंघामध्ये कृषी महाविद्यालयाची मागणी अनेक वर्षापासून असून ती अद्यापपर्यंत एकाही पुढाऱ्यांनी, एकाही आमदारांनी पूर्ण केलेलं नाही किंवा तशा पद्धतीचे काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. तसेच नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र कल्पक व नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसर लाभला असला तरी पर्यटकाच्या दृष्टिकोनातून हा काही विकास अद्यापपर्यंत झालेला नाही. या संदर्भामध्ये आम्ही लोकसभेमध्ये एक व्हिडिओ या संदर्भामधला बनवलेला आहे, तोही आपण आमच्या चॅनलवर जाऊन बघा. तर या निवडणुकीमध्ये 2019ला मनोहर चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि त्यांना 72,400 मतं मिळाली होती. आणि राजकुमार बडोले हे भाजपचे होते, त्यांना 71,682 मतं मिळाली होती. म्हणजे 500,000 मतांनी हे चंद्रिकापुरे निवडून आले होते. पण आता पुन्हा या चंद्रिकापुरेचे जे आहेत ते निवडून येण्याची शक्यता इथं जास्त झालेली आहे. कारण हे सुगत मनोहर चंद्रिकापुरे हे प्रहार करून जरी उतरलेले असते निवडणुकीमध्ये तर ह्या दोघांचं जे लोकांचा रोष जो आहे की हे राजकुमार बडोले हे भाजपचे असून देखील परत आता निवडणुकीसाठी अजित पवार गटात गेले. दुसरी गोष्ट, हे दिलीप बनसोड हे बाहेरचे असून काँग्रेसमध्ये यांना तिकीट दिलेले आहे. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, लोकांना ती आवडलेली नाही. त्यामुळं ह्या गोंदिया जिल्ह्यातील ही 4 जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये सर्वात प्रतिष्ठेची ही लढाई आहे अर्जुनी मोरगावमध्ये. तर राजकुमार बडोलेंना या अजित पवार गटानं पक्षात घेतलं आणि उमेदवारी दिली, ती काही लोकांना एवढी आवडलेली दिसत नाही आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेसने ते स्थानिक उमेदवार डावलून मतदारसंघात बाहेरील माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवार दिले. येथे चेहरे जरी बडोले बनसोड असले तरी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. आणि यामुळे
सर्व काही लोकांच्या नजरा यांच्याकडे लागलेल्या आहेत. आता काँग्रेसचे दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली, त्यामुळं स्थानिक लोकांमध्ये एक त्यांच्याविषयी नाराजी आहे. आणि बंडखोरांना शांत करण्यात जरी काँग्रेसला यश आलेलं असलं, तरी येथे अद्यापपर्यंत त्यांच्याविषयीची जी नाराजी आहे ती तशीच आहे. दुसरे राजकुमार बडोले यांना दुसऱ्या पक्षातून गेल्यामुळं सत्तेची लालसा खूप प्रमाणामध्ये या काही पुढाऱ्यांना असते. ते एका रात्रीत पक्ष बदलतात, 2-2 पक्ष बदलतात, 4-4 पक्ष बदलतात असं. त्यामुळे भाजपचे जे लोक आहेत, ते आता राजकुमार बडोलेला मतं देतील किंवा नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. आता दुसरं, हे काँग्रेसचे जे दिलीप बनसोड आहेत, हे बाहेरचेच असल्यामुळं त्यांच्याविषयीची नाराजी आहे. मग येथे निवडून कोण येणार? तर निवडून येणार हे सुगत मनोहर चंद्रिका पुरे. हे दोन्ही यांच्या मतविभाजनाचा फायदा घेऊन हे सुगत मनोहर चंद्रिका पुरे हे प्रहारकडून जरी रिंगणात असले, तरी यांना निवडून येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे. पण येथे काही जरी मतदानाच्या दिवसापर्यंत अनेक चमत्कार घडत असतात आणि ते घडवितात लोक आणि विविध प्रमाणे घडतात. कारण येथे मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे. एक नाना पटोले काँग्रेसचे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल, हे 2 असल्यामुळं येथे ह्या दोघं कशा पद्धतीने चमत्कार करतात, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे 20 तारखेपर्यंत. पण आज तरी जर बघितलं तर सुगत मनोहर चंद्रिका पुरे हे प्रहारचे विजयी उमेदवार म्हणून आज घोषित करायला काही हरकत नाही. दरम्यान 20 तारखेपर्यंत काय होऊ शकतं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण येथे जे उमेदवार निवडून येतात, ते मतदारसंघातील कार्यावर येत नाहीत निवडून, की मतदारसंघामध्ये या उमेदवाराने खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना आता परत निवडून द्यायला पाहिजे, असं काही येथे नाही आहे. येथे जे मतदारसंघातील जे रस्ते, पाणीपुरवठा, कृषी महाविद्यालय, त्यांचं सिंचन प्रकल्प, मत्स्य व्यवसाय, MIDC, धान्य उत्पादकाच्या दृष्टिकोनातून जे प्रक्रिया उद्योग वगैरे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जो नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा जो पूर्ण विकसित करण्याचा भाग, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जे प्रयत्न आहेत, ते काही केलेले नाहीत. त्या लोकांनी निवडून गेले आणि आले. डोक्यात विचार नाही की आपल्या मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने विकास करून, कारण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि येथे लाखो पर्यटक येऊ शकतात, कोटी पर्यटक येऊ शकतात. भारतातूनच नव्हे तर परदेशातून येऊ शकतात येथे. कारण व्याघ्र प्रकल्प येथे आहे, त्या राष्ट्रीय उद्यान परिसर येथे आहे आणि हा भाग निसर्गरम्य व अतिशय चांगल्या प्रकारचा असल्यामुळे येथे लोकांना 12 महिने पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध आहेत. परंतु रस्ते, पाणीपुरवठा, त्यानंतर लोकांच्या निवासाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, सगळ्या बाबी या मतदारसंघातील लोकांनी केलेल्या नाहीत. कारण लोकांचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास करण्याकडे हे लोक जास्त प्रयत्न करत असतात. नेते निवडून गेल्यानंतर काही मतदारसंघामधले आपल्या याचा विकास करू शकतात मतदारसंघाचा, पण काही जण खूप आपलाच विकास करून घेताना दिसून येतात. तर या मतदारसंघामध्ये आता हे जे सुगत मनोहर चंद्रिका पुरे हे निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. तर 20 तारखेला नेमकं काय घडतं हे काही माहीत नाही आहे. चमत्कार होतात काय माहीत नाही आहे. पण हे निवडून येण्याची शक्यता सुगत मनोहर चंद्रिका पुरे यांचा हा मुलगा आहे आणि सुगत चंद्रिका पुरे हे मनोहर चंद्रिका पुरे हे मागच्या वेळेस आमदार होते आणि त्यांची जी मतं आहेत ती सगळी एकत्रित मते ही सुगत यांना पडणार आहेत. आणि मग हे जे दुसरे आहेत राजकुमार बडोले आणि दिलीप बनसोड यांच्यामध्ये उरलेले जे मतं होती 71,000, तर त्यांचा एक भाग वेगवेगळ्या पद्धतीने 2 प्रकारे होणार आहेत आणि म्हणजे त्या मताचं विभाजन होणार आहे. तर आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात, सबस्क्राईब करत असतात, शेअर करत असतात, लाईक करत असतात आणि या चॅनलच्या ज्या व्हिडिओ आहेत त्यावर कॉमेंटही करत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा.